नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया. एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता 4776, प्लॉट नंबर 118, दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर. संपर्क 021862299890 किंवा 7020889631. पंढरपूर मंगळवेढा रोडवर बागवान मोहल्ला समोरील रस्त्यावर मोठा खड्डा मागील 4 दिवसापासून पडला होता. वारंवार सांगून देखील पालिका प्रशासन लक्ष देत नव्हते. त्याचीच दखल घेत काल फुलनीती बालके यांनी प्रशासनाला धारेवर धरत काम मार्गी लावले. यावेळी त्यांनी पंढरपूर मंगळचे आमदार समाधान आवतडे यांना टार्गेट केले असून विकास कामासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी येतो, मात्र लोकप्रतिनिधीला छोटा खड्डा दिसत नाही का असा टोला लागून डिवचले आहे. तत्पूर्वी संबंधित नागरिकांनी काम मार्गी लागताच स्वर्गीय भारत नाना बालकेप्रमाणेच प्रणिताई देखील काम मार्गी लावतात असे प्रतिपादन केले आहे. रस्त्यासाठी ज्यावेळेस आम्ही इथे येऊन सांगितलं, ताईला जाऊन सांगितलंय प्रणिताई बालक्यांना, त्यांनी सांगितल्यानंतर ते स्वतः आले. आल्यानंतर रस्त्याला काम लागलं, मार्गी लागलाय. शिवला ते फोन लावला त्यांनी, ताई आल्यामुळे मार्गी लागले. 4 दिवसापासून तसंच होत होती. त्या सुनेने ज्यावेळेस आम्ही तिथे जाऊन सांगितल्यानंतर त्यांनी येऊन जे रस्त्याचं हे काम जे मार्गी लावलेलं आहे त्या रीतीने त्यांच्याकडून पूर्ण काम होतात. नानासारखं त्यांचे काम आहे. मला माहित नाही ह्या रोडवरनं लोकप्रतिनिधी गेलेत का नाही तेच माहित नाही. कदाचित गेले असते तर त्यांना हा खड्डा दिसला असता. मला नाही वाटत ते गेले असते त्या ह्याच्यावर रोडवरून. जर गेले असते तर त्यांना दिसला असता खड्डा. जर लोकप्रतिनिधीच पंढरपूरच्या या रोडवर गेले नसते तर त्यांना खड्डा दिसला. कारण की पंढरपूरमध्ये अनेक विकास निधी आणले जातात कोट्यवधी रुपयाचे, आणि हा एक छोटासा प्रश्न आता प्रलंबित पडतो. याकरिता किती निधी कुठे आणले ते मला काय माहित नाही. छोटासा खड्डा दिसत नाही, मोठा निधीचं मला